राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा. बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांसह संपूर्ण राज्यातील शेतकरी वर्ग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वचनानुसार कर्जमाफीची प्रतीक्षा करीत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे. नाही, मुळातच या सरकारनंच आमच्या शेतकऱ्यांना नग्न केलेलं आहे. सरकारनं निवडणुकीपूर्वी निवडून यायच्या अगोदर शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ. परंतु गेली कित्येक दिवस झाले सरकार स्थापन होऊन ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलल्या जाते, ना शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या 6,000वर बोलल्या जाते. आता कुठेतरी हे नाफेड केंद्र सुरू केले आणि त्याच्यातही 17 वेळा बंद करण्याचं काम हे सरकार करत आहे. आमचं म्हणणं आहे, तुम्ही नाफेड खरेदी केल्यापेक्षा हे खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांचं 6,000 रुपये सोयाबीन विकत घ्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. आमच्या बापाच्या घामाच्या दामाचा आम्ही 1 रुपया भरतोय, त्या 1 रुपयाचा परतावा म्हणून आमचा पीक विमा आम्हाला द्या, अतिवृष्टीचं अनुदान द्या. रोजगार हमीचे कामं हे जिल्हा लेवलवर होत नाहीत, त्यांना तुम्ही कामं चालू करा. यासह जे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वन्य प्राणी हैदोस करत आहेत त्याचाही तुम्ही बंदोबस्त करा आणि आमच्या शेतकऱ्यांचं जगणं मान्य करा. आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. आज आमचे मुलं बाळ, आज आमचे शेतकरी आत्महत्या करतायत. आज आमचे मुलं बाळ अनाथ होतात, रस्त्यावर आहेत. काही शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर आहेत. जर तुम्ही या शेतकऱ्यांना या प्रकारे जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रातले शेतकरी किड्यामुंग्यासारखे मरतील, हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये आलेलो आहोत. मोफत योजना टप्प्याटप्प्याने बंद. सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या बचतीचे ध्येय. ढासळलेली आर्थिक स्थिती, कर्जामुळे निर्णय. राज्याला आर्थिक शिस्त लावण्याची अर्थमंत्र्याची भूमिका. मोफत योजनांचा आढावा घेण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. लाडक्या बहिणीला मात्र अभय. 4,500 महिलांना साडी. अंत्योदय रेशन धारकांसाठी उपक्रम. अहिल्यानगर तालुक्यात वर्षभरात 1 साडी. होळीपर्यंत मिळणार साड्या. लवकरच स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून या साड्यांचे वितरण केले जाणार आहे. KYC केली. अनुदान कधी? शेतकऱ्यांचा सवाल. अतिवृष्टीमुळे नुकसान. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पीक विमा मंजूर करा. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी. कशी मिळणार नुकसान भरपाई? केवळ 33% शेतकऱ्यांनी केली पीक पाहणी. शेतकरी आले अडचणीत. 10,000 सिंचन विहिरी ठप्पच. 22,908 विहिरींना जिल्ह्यात मंजुरी. 87 कोटीचा खर्च. महात्मा गांधी रोजगार हमी योजना. अनुदान आहे चांगले. भिकारीही 1 रुपया घेत नाही, आम्ही पीक विमा देतो. कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य. उमराणे बाजार समितीत उन्हाळ कांद्याला 3100 रुपये प्रति क्विंटल दर. पीक विम्यापासून अनेक शेतकरी वंचित. कंपनीकडून माहिती देण्यास टाळाटाळ. ज्या शेतकऱ्यांचा पिकाच्या नुकसानीचा पंचनामा झाला त्याही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही. फार्मर ID घेतला का? शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता येणार. 68,000हून अधिक शेतकऱ्यांकडे फार्मर ID. टोमॅटो लावून चूक झाली. उत्पादन वाढले मात्र कवडीमोल भावाने होते विक्री. वाहतुकीचा खर्च सुद्धा निघेना. 1 रुपयात विमा देऊन सरकार शेतकऱ्यावर काय उपकार करत नाही. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची टीका. सोयाबीन खरेदी बंद. शेतकऱ्यांची कोंडी. अडचणी वाढल्या. अनेकांचे सोयाबीन थप्पीला. मुदत संपल्याने खरेदी बंद. 102 लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग. लेक लाडकी योजना. मानवत तालुक्यातील स्थिती. मुलीच्या सक्षमीकरणासाठी जन्मदर वाढावा म्हणून लेक लाडकी योजना राबवून गरजू कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेतून मुलींना सक्षम बनविण्यासाठी तसेच त्याचे शिक्षण योग्यरित्या व्हावे यासाठी शासनाकडून वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये मुलींना दिले जाणार आहेत.